नमस्कार. आज आपल्या बरोबर पेशंट आहेत जनाबाई मोरे, वय वर्ष 70, गाव श्रीगोंदा, बरोबर ना? मावशींना कमरेच्या मणक्याचा त्रास होता आणि त्यांचं ऑपरेशन डॉक्टर अनिरुद्ध सरांनी विनायक हॉस्पिटल ठिकाणी केलं. विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मणका केंद्र आहे. इथं फक्त आपण मणक्यावरती उपचार करतो आणि पेशंट 100% बरा होतो, खात्रीशीर बरा होतो. आता हे समोरचे उदाहरण आहे. वय 70 असताना सुद्धा घरच्यांनी योग्य निर्णय घेतला आणि ऑपरेशन करून त्यांना वेदनामुक्त केलं. मावशी नावासकट सांगा. माझे नाव समोर कोण? जनाबाई चंद्रकांत मोरे, राहणार श्रीगोंदा, वय 70. काय त्रास होता तुम्हाला? मला हा 25 वर्षापासून कमरेचा त्रास होता. एका पायाला मुंग्या यायच्या, बधीर व्हायचा. पण आता गणपती पासून आरतीला गेले, एक आरती घेतली, दुसऱ्या आरतीला उभंच राहत नव्हतं. तर असंच जर 25 वर्ष अंगावरती काढलाय तर तुमचं नशीब चांगलं की तुम्ही आतापर्यंत हॉस्पिटलला चालत आल्या, थोडंफार कळणार आपण आधार घेऊन आल्या, पॅरासिस झाला नाही, लेग सेंटरचा कंट्रोल गेला नाही, तरी पण योग्य वेळेत ऑपरेशनचा निर्णय झाला. 25 वर्ष अंगावरती त्रास काढणं सोपं काम नाही. जर हे त्यावेळेस कळालं असतं की बाबा ह्याच्यावरती 100% उपचार आहेत आणि आपण वेदनामुक्त होतोय, तर तुमचे 25 वर्ष किती आनंदात गेले असते. अजून पण आम्हाला लोक म्हणत होते, तुम्ही जाऊ नका, कशाला ऑपरेशन करता थोड्यासाठी. ऑपरेशन नंतर तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. मग त्या लोकांना आता उत्तर काय देणार तुम्ही? मग मी गेले त्यांच्या समोर, मग त्यांना कळलं ना की ऑपरेशन 100% यशस्वी होते. यशस्वी होतंय. आपल्याकडं दररोज हेच काम चालू आहे मणक्याचं आणि आपले महाराष्ट्रभर, भारतभर, भारताच्या बाहेर पण पेशंट आहेत. आजही आपल्या हॉस्पिटलमध्ये यमन देशातला पेशंट आहे ज्याला कमरेच्या मणक्याचा त्रास होता. त्या माणसाकडे पैसे नव्हते का? यमनवरनं इंडियात येतोपर्यंत मध्ये देश नव्हते का? मध्ये काय दुसरे हॉस्पिटल नव्हते का? परंतु त्यांनी विनायक हॉस्पिटलवरती विश्वास ठेवला, कारण विनायक हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्यानंतर पेशंट तासाभरात चालवला जातो वेदनामुक्त आणि खर्च वगैरे सगळा हिशोबामध्ये. त्याच्यामुळे परदेशातून सुद्धा लोक आपल्याकडे येतात. काय येतात? त्यांना अनुभव आला. त्यांचे पहिले काही 20 पेशंट होऊन गेले, 50-100 पेशंट होऊन गेले. दरवर्षी 20 पेशंट आपल्याकडे त्यांचे पण असतात, ऑपरेशनला येतात, ऑपरेशन करून जातात. ते आनंदी झाल्यामुळे दुसरा पेशंट न विचारता येतो ना डायरेक्ट, बाबा मला त्रास होतोय, मला इंडियामध्ये, पुण्यामध्ये गुप्ते सरांच्याकडे यायचे, मला वेदनामुक्त व्हायचे. आपले विनायकची टीम पेशंटच्या गावी जाते, पेशंटच्या घरी जाते. कुणाचं 2 वर्षांनी ऑपरेशन झालेलं असेल, 10 वर्षांनी झालेलं असेल, 5 वर्षांनी, त्या लोकांना घरी जाऊन भेटतो आम्ही. त्यांची विचारपूस करतो की तुम्ही दररोज व्यायाम करता, तुम्ही दररोज काय कामधंदा करता, ऑपरेशन नंतर तुमचं लाईफ कसं चाललंय. लोक आमचं स्वागत करतात, आमचा आदर सत्कार करतात तिथे गेल्यानंतर. पण हाच विचार करा, जर त्यांना रिझल्ट नसेल तर ते आम्हाला दारात सुद्धा उभं करणार नाही. लोकांना आनंद होतो की विनायक हॉस्पिटलची, गुप्ते डॉक्टरांची टीम आम्हाला भेटायला येते घरी. यार कोणी येत नाही, पैसे घेतात, ट्रीटमेंट करतात, सोडून देतात. परंतु विनायक हॉस्पिटलची टीम आम्हाला भेटायला घरी आली. पेशंटला मनोमन आनंद होतो आणि पेशंट आमचं स्वागत करतो. दुसरी गोष्ट अशी की अजून सुद्धा 2023 साल संपत आले, लोकांच्या मनात खूप शंका आहे की मणक्याचं ऑपरेशन यशस्वी होत नाही, पेशंट ऑपरेशन नंतर पॅरालिसिस होतो, झोपून राहतो, त्याला चालता येत नाही. तिथून पाठीमाग व्हायचं, कारण त्यावेळेस अशा शिक्षणाचे, अशा डिग्रीचे डॉक्टर अवेलेबल नव्हते, अद्ययावत मशिनरी नव्हत्या, ऑपरेशनची यंत्रसामग्री नव्हती आणि निदान मूळ होत नव्हतं. फक्त एक्सरे बघून डॉक्टर लोक अंदाज सांगायचे आणि डॉक्टर ऑपरेशन करायचे कोण? ज्यांच्याकडे डिग्री नाहीत असे डॉक्टर ऑपरेशन करून मोकळे व्हायचे. त्वचा कट केली, आतमध्ये गेलेत नाही गेलेत माहिती नाही, मणक्यापर्यंत, मध्यवर्जीपर्यंत तो दाब तसाच राहिला, पेशंटला 100% त्रास होणार, पॅरालिसिस होणार, पेशंट पडून राहणार जागेवरती. पूर्वी असं घडायचं, आता तसं होत नाही. आमच्याकडं आमचा एकही पेशंट आमच्यामुळे आतापर्यंत जीवाला धोका किंवा पॅरालिसिस झालेला नाही. प्रत्येक पेशंट हा येताना वेदना घेऊन येतो, जाताना आनंदाने जातो. त्याच्यामध्ये आम्हाला समाधान मिळतं. आमचा विनायक हॉस्पिटलचा स्टाफ आणि डॉक्टरांबद्दल तुमचं मत काय? आदर मानावी लागेल त्यांचा, आभार मानावा लागेल. कसं आहे, आमचा विनायक हॉस्पिटलचा स्टाफ आणि डॉक्टर गुप्ते सुद्धा सरांची तळमळ असते मनापासून की माझा प्रत्येक पेशंट हा बरा झाला पाहिजे. घड्याळाच्या काट्या येतो कोणी काम करत नाही. पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद, यातच आमचं सगळं समाधान असतं. 8 वाजता आलं, मला 4 वाजता कामावून घरी द्यायचं, असं कुठलाही स्टाफ म्हणणार नाही की माझा टायमिंग झालाय मी निघालो. जर पुढे गर्दी असेल, पेशंट असतील, पेशंटला गरज आहे आपली, तर तो स्टाफ थांबणार, पेशंटला सेवा देणार आणि पेशंटला सुद्धा असं वाटतं की मी
हॉस्पिटलला नाही, मी माझ्या कुटुंबात आहे, माझ्या घरात आहे. विनायक हॉस्पिटल हा एक परिवार आहे, त्यांना स्वतःच्या घरचे सारखं वाटतं आणि पेशंट आनंद वाटतो. मावशी, तुम्ही ऑपरेशन नंतर किती चालला? ऑपरेशन केल्यावर मला 2 तासाने उठून चालायला खूप चालले मी. कुणी पकडलं नव्हतं? सुरुवातीला उठूस तर प्रत्येकालाच पकडावं लागतं सुरुवातीला उठवताना. नंतर मी स्वतःच चालले. किती आनंद झाला? खूप आनंद झाला मला. खूप मजा आली. मला चालून दाखवा. वय 70, ऑपरेशन झाले लगेच चालवलं. त्याच्यानंतर किती चालले त्यांना दाखवा. बरोबर, नक्की चालत राहील. हा, आनंद वाटतोय. आनंद वाटतो. ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर गावाकडल्या लोकांना सांगा, मणकेच्या जे काही तुम्हाला अनुभव आले हो, ते त्यांना शेअर करा. आणि आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलवरती जावा, हजारो व्हिडिओ पहा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यातून तुम्हाला मिळेल. धन्यवाद.